पुढारी न्यूजच्या बातमीचे विधान परिषदेत पडसाद उमटलेले आहेत। तळीये गावातील दरडग्रस्तांकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय। पुढारी न्यूजने ही बातमी दाखवली होती। तळीये गावात जलजीवन योजनेचं काम अपूर्ण आहे असं अंबादास दानवे यांनी आज सभागृहात म्हटलंय। तळीये, माळीन, इर्शाळवाडी भागातील पुनर्वसन व्यवस्थित होणं आवश्यक आहे। दानवेंनी हा मुद्दा मांडला। जसं आपण म्हणतो कधी कधी आपल्याला म्हण आहे की मागच्या स्टेज पुढचा शहाणा, परंतु किती ठेचा लागून सरकार काही या बाबतीत अजून ठिकाणावर येत नाही। तळीये गावामध्ये फक्त 66 जणांना घर मिळालेले आहेत। मी प्रत्यक्ष त्या स्पॉटवर जाऊन आलो। सभापती महोदय, तळीये असेल, माळींचं बऱ्याच प्रमाणात काम झालंय आणि ही वाडी जी आपली कर्जतची याचंही काम काही प्रमाणात बाकी आहे, परंतु तळीये या गावातील अजूनही सगळ्या लोकांचं पुनर्वसन बाकी आहे। म्हणून आपल्या मार्फत मी सरकारला सांगू इच्छितो की या सगळ्या विषयावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे। या सगळ्या दरडग्रस्त भागाचं पुनर्वसन नीट होण्याची आवश्यकता आहे।